तुम्ही अजून इथेच? आणि तारा मॅडम कुठे आहेत? तारा मॅडम तर घरी गेल्या ना कार्यक्रमाची तयारी करायला. तुम्ही पण रेडी व्हा. मी काय म्हणते, आज तारा मॅडम साडी छान दिसत होत्या नाही? खूपच छान दिसत होती. म्हणजे जर कोणी सुंदर दिसत असेल तर कौतुक करायला हवं ना, तसं कौतुक करतोय. बाकी तसलं काही नाही आहे. हा, तसलं काही नाही. पण मी कुठं काय बोलले? नाही म्हणजे काही वाटायला नको म्हणून मी आधीच सांगितलं. हा, ऍडव्हान्स. पण मी काय बोललेच नाही ना. बबलू, मी जरा जास्तच रिॲक्ट झालो का? नाही, जरा कमी जास्त रिॲक्ट झालायस. तारा आली वाटतं. तारा? तारा? बबलू? अक्के 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 काय अप्पू हे बघ रे, यांना साधं धोतर नेसता येत नाही. तू का असतेस? हे सोपं नाहीये. साडी नेसणं एवढं सोपं वाटलं का तुला? ओ सारंगदाजी, तुम्ही माझ्या अक्कीला काय साधा सुद्धा समजताय काय? माझ्या अक्कीला सगळं येतं. अक्की, यांना सोळं कसं नेसतात ते दाखव ग जरा. तुम्हाला चालेल का पण? नाही, तसं नाही चालणार मला, पण वेळ नाही आपल्याकडे आता. आणि तसं जमतच होतं मला. बरं मी विसरते. हा, बघा सारंगदाजी, माझ्या अक्कीला सगळं येतं. हेच करत होतो मी. शिकून घ्या हे. हा हा, कर तू. जयंती वहिनी काय रील बनवते? हा हा. बघितलं सर? बघितलं. जमलंय तुला. सारंगदाजी, तुम्ही किती भारी दिसताय हो. मग काय नाही दिसत? राम भाऊ, असा कधी बोलतोय?
अहो सख्या भागवतांचा हा हा हा, कुठवर पोचलात तुम्ही येताय ना व? होय 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 हा निघालात का तुम्ही हा पोचताय होय हे समधी तयारी झाली आहे म्हटलं तुम्ही कुठवर पोचलात ते बघूया या 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 तुम्ही लवकर या वाट बघतोय आम्ही तुमची या हा सगदेवा हा अरे बाळा त्या रामभावासनी फोन केलास का? होय त्यांच्याशी जाता माझं बोलणं झालं वाटेतच आहेत पोचतील म्हणा हा मी काय म्हणतो तुमचं इकडचं झालं की जाऊन तू घरची तयारी करा ना. आली हे सकाळी सकाळी खेळणं चालू झालंय असं काय वागतंय तिच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आमच्या घरातलं खुळ आहे ते खुळ डोक्यात काय बाय खुळ घेऊन फिरत असत मगाशी काय ते व्हिडिओ बनवत होत आणि आता काय ते डान्सिंग करते काय तिचं बोलणं वागणं आम्ही घरचं काही मनावर घेत नाही काय बाबा तुम्ही काय विचार केला का कसला विचार हो असं काय करताय सावली वहिनी सारंग दादाला एकत्र आणण्याची जागतिक जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे असं विसरून चालणार नाही आता आपणच या जगाला वाचवू शकणार आहे म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही पण ते काय करायचं म्हणजे आपण काय करू शकतो अहो, आपण खूप काय करू शकतो आता काय झालंय ना माझ्या डोक्याचं इंजिन आहे ना ते बंद पडायला लागले म्हणजे इथे जे काय प्लॅन केलेत ते सगळे फेल झालेत आता मी ठरवले आता माझ्या इंजिनला ब्रेक आणि तुम्ही जे काय आयडिया देणार ना त्याच्यावरती प्लॅनिंग करायचं म्हणजे कसं नवीन अँगल मिळेल असं काय बघताय मी काय बोललो ते कळलं नाही काय नाही कळलं ते तुम्ही ते काय आयडिया नियोजन वगैरे हे समजा कसं करतात काय मी माहित नाही हो. आणि मला काय वाटतं म्हणजे मुळातच हे असं योजना बिजना करून किंवा असं काही ठरवून बिरवून काही करता येत असतं का की काय म्हणजे असं कोणाच्या आयुष्यात काय घडणार हे आपण ठरवणारे कोण आहोत नाही म्हणजे आपण कसं काय ठरवायचं ना एक मिनिट तुम्ही आयुष्यात ठरवून काही केलंच नाही का हो आपण ठरवणारे कोण असतो बरं की जे काय ठरवायचंय करायचंय तो इथल करतो आपण काय बी करायचं नसते बरोबर आहे तुमचं मग आता सारंग दादा आणि सावली वहिनी एकत्र यावेत ही प्रार्थना तुम्ही विठ्ठलाकडे करा आणि बाकी सगळं आम्ही सांभाळून घे तसंच करूया तुम्ही देवाबरोबर काय बोलायचं ना ते तुम्ही सांभाळा आम्हाला इथे काय करायचं ना ते आम्ही सांभाळतो म्हणजे कसं दवा केसा दुवा तुमची भक्ती आमची युक्ती आता सारंग दादा आणि सावली वहिनीला एकत्र आणणार म्हणजे आणणार पण प्लॅन काय आयडिया नाही नाही नाही. ह्या मुलीला सारंगपासून लांब ठेवायचं आहे ही मुलगी सारंगच्या जवळ येता कामा नये काय करता येईल येस या मुलीला जर सारंगपासून लांब ठेवायचं असेल तर मला जावं लागेल तिकडे पण तिकडे जाण्याआधी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे
भारी दिसून राहिलीस का? लई छाक नटलीस. अंशी लक्ष्मीवादी दिसून राहिली तू तर. साऊ, म्हणजे दारिद्र्य नाही म्हणता येणार, पर लईच हालाकीचे दिस काढलेस तू. आता तुझं आयुष्य सुखाचं जावं एवढीच विठ्ठलाजवळ प्रार्थना आहे. बघ, लय भारी दिसून राहिली बरं. पुन्हा पुन्हाची नजर नको लागाया. ठीक आहे, बघतो मी. काय आहे प्रत्येक सीन मध्ये डायलॉगची सुरुवात मीच करायची का? तुम्ही काय फक्त 5 जयंती 5 बोलायला थांबला इथं? कोट्टलवारांची राजकन्या असून एवढ्या लवकर तयार झाली मी. बघा जरा मेंढळबाई कुठे आहेत बघा ना. बस जयंती पास. झालं. अहो वहिनी, अक्कीला उशीर लागतोय कारण ती आवरायच्या आधी सारंगदाजीसनी मदत केली आणि मग ती तिचं आवरायला गेली. एक मिनिट हा. आवरायला मदत केली म्हणजे धोतर नेसता येत नव्हतं ना मला, तेवढंच, बाकी काही नाही. दादा पण तयार मात्र तू छानच झालायस हा. आतला आनंद बघा झळकतोय. एक मिनिट, मी करतो तुम्हाला फोन. तुम्ही झळकणं जरा बंद करा ना. अक्की आली. तुमच्या दोघात कॉम्पिटिशन लागली आहे काय? आमच्यात कोण सुंदर दिसणार त्याची? नाहीतर काय, सावली वहिनी किती छान तयार झाली बघ ना. छान दिसते ना. एकनाथराव, यावं का आम्ही? या की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे वा, पाहुणा अगदी वेळेत तयार झाला म्हणायचं. अहो राम भाऊ, एक वेळ चुकेल पण आमचा सारंग दादा नाही. वा छान. चला मग निघायचं आता. चला चला चला. चला ना. बघितलं का, असे प्रश्न विचारले ना त्याच्यामधून तयार होतात. वाटतंय. तर बघा ना, सावली वहिनींनी सारंग दादाला धोतर नेसवायला मदत केली. हा, आपण ठरवलं होतं का? नाही. राम भाऊनी धोतर आणून दिलं म्हणून सावली वहिनीला मदत करावी लागली. काहीतरी करंट आहे, काहीतरी करंट आहे. कुछ तो बात है. बबलू, पण आपली ही थिअरी तेव्हाच सक्सेसफुल होईल जेव्हा सारंग दादा आणि सावली वहिनी एकत्र येतील. उभय, आता सगळे विठ्ठलाच्या हाती आहे. चला. अमृता वहिनी, मी त्या मूर्ख मुलीच्या घरी चालले. मला वाटतं तू यायला पाहिजे माझ्यासोबत. चालेल ना, पण आईंची परवानगी? डोंट वरी, ते माझ्यावर सोड. तुला यायचंय की नाही ते सांग. पण अचानक का जायचं ठरवलंस तू? कारण मला असं वाटतं माझी गरज आहे तिकडे. आणि आता बोलण्यात वेळ नको घालूया. तू पटकन बॅग भर आणि रेडी हो. लगेच आले आवरून. सरू मावशी, गावाचं मी बघते, तुझा सांभाळ. आलेच. जर मी तुला घेऊन गेले नाही आणि तू नेहमीप्रमाणे दूध घ्यायला विसरलीस तर काय? तर ह्या घरात पाळणा हलू शकतो
आणि मी जिवंत असेपर्यंत या घरात पाळणा हलणार नाही. काय काय विशेष बातमी? काय नाही, तेच हो. काय ग बॅग बिग घेऊन निघालीस कुठे? मॉम, मी त्या मुलीच्या घरी चालले. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ऐश्वर्या. आय नो मॉम, आय एम रिअली सॉरी, पण मला वाटतं माझं जाणं गरजेचं आहे. एवढी काय गरज आहे? मी सांगते. मग हा व्हिडिओ बघा. चल चल, मी सुद्धा येते. सारंगला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन येऊया आपण. मॉम, चल. रिलॅक्स. मी आहे ना, मी तेच सॉल्व्ह करायला चालले. अगं पण आय मीन, बहुतेक ती मुलगी सारंगला इम्प्रेस करण्यात यशस्वी झाली आहे, पण मी तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार, स्पेशली सारंग समोर. ऐश्वर्या, नाही चांगलंच आहे. तू जातीयस आणि सावलीला भेटणार आहेस, आणि मला खात्री आहे सावलीचं सत्य समोर आलं ना की ज्या सारंगला मी ओळखतो तो आपणहून तिचा स्वीकार करेल. तिलोत्तमा, तूही आपल्या सारंगला चांगलीच ओळखतेस. आपण चांगले संस्कार केलेत त्याच्यावर. चांगलं काय वाईट काय याची जाण आहे त्याला. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट वागण्याचे संस्कार आहेत त्याच्यावर. मला कळतंय तुमचं काय चाललंय. माझ्या समोर मुद्दाम सारंगचं कौतुक करून खरं तर त्या पोरीचं गुणगान गाताय तुम्ही, हो ना? कळतंय मला. काही दिवसात ऐश्वर्या सुद्धा सावलीचं गुणगान करायला लागेल. काय तू कुठे निघालीस आता? मॉम, अमृता वहिनी माझ्यासोबत येते. का? मला वाटतं तिने येणं गरजेचं आहे, कारण ती आली तर तिचेही डोळे उघडतील. त्या मुलीचं सत्य तिच्या समोर येईल. त्यामुळे नाही, ठीक आहे, जा तू तर जाच हिच्याबरोबर. म्हणजे त्या पोरीचा खोटेपणा तुझ्या डोळ्यासमोर येईल. तुला खूप पुळका आहे ना तिचा. ऐश्वर्या, काम कर, त्या पोरीच्या खोटेपणाचा मुखवटा काढून माझ्या सारंग समोर तिला उभी करणे, तिला खडसावून सांग. आता ह्या पुढे आमच्या समोर एकही नाटक चालणार नाही. येऊ मी? नाही, दा चल ये दा. तिलोत्तमा, आता ऐश्वर्या गेलीये सावलीचं सत्य जाणून घ्यायला. तसंच एक एक करून आपल्या घरातली माणसं सावलीच्या सत्याची परीक्षा म्हणून घ्यायला जातील आणि सावलीच्या खरेपणाच्या, साधेपणाच्या प्रेमात पडतील. खात्री आहे मला. आणि एक दिवस हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीचं. म्हणून मी म्हटलं होतं ना, आपल्यात ही पैज बीज नको, कारण ही पैज तू ऑलरेडी हरतीयस हे दिसतंय मला.